बंद करा, टोल नाका बंद करा, बंद करा, बंद करा, टोल नाका बंद करा, बंद करा, बंद करा, टोल नाका बंद करा। पुणे नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। स्वातंत्र्यदिनीच टोल प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। यापूर्वी 20 जुलै रोजी याच ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं। त्यावेळी NHAIच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिलं होतं। मात्र 20 दिवसांहून अधिक काळ उलटून सुद्धा या आश्वासनांची पूर्तता झालेली नाहीये असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय। महामार्गावरील खड्डे, अपूर्ण कामं आणि अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडचा अभाव यामुळे वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। सिन्नर-खेड महामार्गाचं काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करावी, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी आणि टोल व महामार्गाच्या कामातील कथित भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी आक्रमक भूमिका घेत टोल वसुली बंद करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा दिलाय। दरम्यान हिवरगाव पावसा येथील हा टोल नाका पुणे नाशिक महामार्गावर असून या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते। त्यामुळे रस्त्याची अपूर्ण कामे, खड्डे आणि सुरक्षेचे प्रश्न सोडवण्याची मागणी आता पुन्हा जोर धरतीये। आंदोलकांच्या मागण्यांची प्रशासन कितपत दखल घेत आहे, NHAI कडून यावर काय निर्णय घेतला जातो आणि हे आमरण उपोषण किती दिवस चालणार याकडे आता संगमनेर तालुक्यासह पुणे नाशिक महामार्गावरील वाहन चालक आणि नागरिकांचं लक्ष लागलंय। संगमनेर अकोले टाइम्ससाठी सूरज पांडे, संगमनेर। सगळ्यात प्रथम तर 15 ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा। आणि 15 ऑगस्ट निमित्ताने आम्हाला उपोषणाची वेळ या ठिकाणी सत्तेच्या पक्षाला आणली म्हणून या नॅशनल हायवेचा जाहीर निषेध। मागच्या 20 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी उपोषण केलं होतं। 20 दिवसापूर्वी या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही पुढच्या 7 दिवसात सुरक्षेच्या दृष्टीने जी काही उपाययोजना त्या सर्व उपाययोजना करतो। सर्व्हिस रोडची कामं, स्ट्रीट लाईटची कामं येणाऱ्या 1 महिन्याच्या आत करतो आणि हा जो ब्रिज चालू रायतवाडी फाटा हिचं काम 6 महिन्यात पूर्ण करतो। परंतु सुरक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहे ते कुठल्याच उपाययोजना अद्यापर्यंत झालेली नाही आहे। स्ट्रीट लाईटची कामं, सर्व्हिस रोडची कुठल्याच प्रकारची कामं झालेली नाही आहे। आणि या मागच्या गेल्या 6 महिन्यात जर आपण या रस्त्यावरचा अपघाताचा रेशो काढला तर 72पेक्षा जास्त अपघात झाल्याची नोंद आहे। त्यात 23 लोक मयत झालेले आहेत। आणि हा आमचं म्हणणं नाही आहे, म्हणजे राष्ट्रीय महामार्गाला जे पोलीस विभागाचे अधिकारी आहेत यांच्याकडे असलेला लेखी अहवाल आहे। मग यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल करण्यात येऊ नये आणि आम्ही हीच मागणी मागच्या वेळेला केली होती। तर ह्या ठेकेदाराला या नॅशनल हायवेचे अधिकारी पाठीशी घालतात, त्याची बाजू घेतात, वकीलपत्र घेतात। त्यामुळं आम्ही पुन्हा बसताना पहिली मागणी ही केली की ज्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन उपोषण सोडलं, पहिले तर यांची चौकशी झाली पाहिजे। यांनीच लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला का हे त्याच्यातून चौकशीतून समोर आलं पाहिजे। कारण ह्या ठेकेदाराला पाठीशी घालायचं काम ही सर्व लोक करत आहेत। आणि आता हे आंदोलन जोपर्यंत ह्या उपाययोजना पूर्ण होत नाही तोपर्यंत चालू राहील। नुसतं असं सर्व कुठलंच उपोषण या ठिकाणी आम्ही सोडणार नाही जोपर्यंत ही सर्व कामं पूर्ण होत नाही। मग यांना महिना लागू दो का 6 महिना लागतो, आमचा जीव गेला तरी पाहिजे, पण आम्ही इथून घालणार नाही। जे ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत आहे त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। 100% त्यांची प्रथम मागणी आम्ही केलेली आहे की या अधिकाऱ्यांची कारवाई झालीच पाहिजे। आणि हे ठेकेदाराला का पाठीशी घालत आहे, यांची काय आर्थिक हितसंबंध आहे का, यांचं फारच त्यांच्याविषयी प्रेम उठलं जात नाही का, या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। आणि यातले काही अधिकारी भूसंपादन कालापासून नॅशनल हायवेलाच आहेत, तर हे एवढे दिवस कसं काय, म्हणजे एकडे शासनाकडे 3 वर्षापेक्षा जास्त आपल्याला एका ठिकाणी नोकरी करता येत नाही, तर ही आज 10 वर्ष होत असताना तर ही लोक याच भागात काम कसं काय करतात, या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। तुम्ही सत्तेत असताना सुद्धा तुम्हाला आंदोलन करावं लागत आहे। पहिल्या आंदोलनात तुम्हाला ज्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि पुन्हा आंदोलन बसले, तर तुम्हाला सत्तेबद्दल काय वाटतं, नेमकं तुमचं म्हणणं काय? याचं एक जिवंत उदाहरण आहे की शासन आणि प्रशासन
म्हणजे शासनात जरी आम्ही असलो तर प्रशासनामधले अधिकारी किती नगरगट्ट असतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. म्हणजे सत्तेतल्या पक्षाला जर इतक्या प्रकारचं झगडावं लागत असेल आणि आंदोलन करण्याची दुसऱ्यांदा त्याच विषयावर आंदोलन करण्याची वेळ असेल तर यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. म्हणून या प्रशासनाच्या लोकांना जाहीर निषेध मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करतो. हे आंदोलन आता तुमचं जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही चालूच ठेवणार? नाही, आता मागण्या पूर्ण व्हायची वेळ संपलेली आहे. आता जोपर्यंत ज्या मागण्या आहेत त्याच्यावर काम होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.